दिलेला आहे क्वेश्चन 1. याच्यात एफ एक्स तुला काय दिलंय बघूया. एफ एक्स दिलाय ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू मायनस एक्स बाय 2 आणि ए पॉझिटिव्ह 2 पेक्षा मोठा आहे. त्यांनी विचारलं आहे एफ एक्स प्लस वाय आणि एफ एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू काय असेल. ऑप्शन आहे 2fx fy, ऑप्शन बी आहे एफ एक्स एफ वाय, ऑप्शन सी आहे एफ एक्स डिवाइड बाय एफ वाय अँड ऑप्शन डी आहे नन ऑफ दिस. ठीक आहे. ओके, सो पहिला तर एफ एक्स प्लस एफ वाय करून घेऊया काय आहे ते. एफ एक्स प्लस वाय बेसिकली, सो ए रेस टू एक्स प्लस वाय येईल आणि ए रेस टू मायनस एक्स प्लस वाय डिवाइड बाय 2. सो फंडामेंटली काय होतं आहे ते एक्सच्या जागी एक्स प्लस वाय जात आहे, दॅट्स इट. सिमिलरली एफ एक्स मायनस वाय हे होईल ए रेस टू एक्स मायनस वाय प्लस ए रेस टू मायनस एक्स मायनस वाय डिवाइड बाय 2. त्यांच्या म्हणण्यानुसार दोन्ही आपल्याला ॲड करावे लागतील. सो एफ एक्स प्लस वाय आणि एफ एक्स मायनस वाय ॲड केलं हे होऊन जाईल ए रेस टू एक्स प्लस वाय प्लस ए रेस टू मायनस एक्स प्लस वाय बाय 2 प्लस ए रेस टू एक्स मायनस वाय प्लस ए रेस टू मायनस एक्स मायनस वाय बाय 2 असं काहीतरी होतं आहे. ठीक आहे. ऑब्वियसली डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर्स ॲड होतील. ओके, आता पुढे काय करायचं आहे. ऑप्शन्स. ऑप्शन्समध्ये 2 टाइम्स एफ एक्स एफ वाय दिलेला आहे, एफ एक्स इंटू एफ वाय दिलेला आहे, एफ एक्स बाय एफ वाय दिलेला आहे. म्हणजे असंच काहीतरी स्प्लिटिंग करावं लागेल ज्याच्यामध्ये ए रेस टू एक्स प्लस वाय आहे आणि इथे ए रेस टू मायनस एक्स मायनस वाय आहे, इथे ए रेस टू एक्स मायनस वाय आहे, ए रेस टू मायनस एक्स प्लस वाय आहे डिवाइड बाय 2. सो मी एक काम करतो, याला स्प्लिट मारतो इंडायसिसनुसार. ए रेस टू एक्स इंटू ए रेस टू वाय याला पण स्प्लिट केलं, ए रेस टू मायनस एक्स इंटू ए रेस टू मायनस वाय याला पण स्प्लिट केलं, ए रेस टू एक्स इंटू ए रेस टू मायनस वाय आणि याला ए रेस टू मायनस एक्स इंटू ए रेस टू वाय डिवाइड बाय 2. नाव आय विल ट्राय टू टेक आउट कॉमन्स. जर मी ए रेस टू एक्स कॉमन घेतला तर ॲज यू कॅन सी पहिल्या आणि तिसऱ्या टर्ममधनं काहीतरी चांगली गोष्ट कॉमन येईल. ए रेस टू वाय प्लस ए रेस टू मायनस वाय कॉमन येतं आणि दुसऱ्या आणि चौथ्या टर्ममधनं कॉमन घेतला तर ए रेस टू मायनस एक्स कॉमन येतं आहे. ॲज यू कॅन सी ए रेस टू वाय प्लस ए रेस टू मायनस वाय आणि द होल डिवाइड बाय 2. मी एक काम करतो, पूर्ण टर्मच कॉमन घेतो, ए रेस टू वाय प्लस ए रेस टू मायनस वाय, तर आतमध्ये उरेल ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू मायनस एक्स बाय 2. अजून एक काम करतो मी, मल्टिप्लाय डिवाइड बाय 2 करतो मुद्दामून, ते आता कळेल का ते. 2 इंटू ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू मायनस एक्स बाय 2 इंटू ए रेस टू वाई प्लस ए रेस टू माइनस वाई बाय 2. अगर ध्यान से देखा जाए तो ये 2 टाइम्स है, ये बंदा एफ एक्स बन जाएगा, तो हे झालं 2 टाइम्स एफ एक्स आणि हे होईल एफ वाय. So 2 times fx fy will be the solution for the answer. So 2 fx fy. Clear है हा क्वेश्चन? Just tell me once. Yes, yes. ठीक आहे. इथे मला तुझा आवाज नाही ऐकू येणार कारण ऑडिओमध्ये काहीतरी गडबड आहे. चॅटमध्ये म्हटलंच तरी चालेल. ओके, ठीक आहे. मूविंग अहेड. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? डोमेन विचारलेली आहे त्यांनी. ठीक आहे. सो डोमेनसाठी फंक्शन काय बघूया क्वेश्चन नंबर 2 मध्ये. डाउटची स्पेलिंग. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्यांनी एफ एक्स दिलेला आहे. साइन इनव्हर्स. प्रिव्हियस क्वेश्चनचं काय म्हणतोयस? मी तुला PDF पाठवतो ना, मी नेम केलं, स्क्रीनशॉटची गरज नाही. साइन इनव्हर्स 3 मायनस एक्स डिवायडेड बाय लॉग ऑफ आतमध्ये मॉड ऑफ एक्स आणि मग -2 आहे. याचं त्यांना डोमेन पाहिजे. डोमेन इज प्रिटी सिम्पल. आपल्याकडे जे साइन इनवर्स ऑफ एक्स असतं त्याच्यामध्ये आपल्याला माहिती है आतमधला एक्स -1 से 1 के बीच में चला जाता है. ऑब्वियसली यहाँ पे हमारे पास साइन इनवर्स ऑफ 3 मायनस एक्स है. याचा अर्थ काय? 3 मायनस एक्स माझं -1 ते 1च्या मध्ये बसलं पाहिजे. सो 3 सबट्रैक्ट करेंगे बोथ साइड से,
तो ये -4 आएगा, ये -x आएगा और ये -3 आएगा. -1 से मल्टिप्लाय कर देंगे. एक सेकंड, -3 नाही येणार, -2 येईल, सॉरी. आणि मायनसने मल्टिप्लाय करू तर हा 4 होईल. ही इनइक्वालिटी पलटी मारेल बिकॉज मायनसने मल्टिप्लाय केलं आहे. ही इनइक्वालिटी पलटी मारेल. ॲज यू कॅन सी एक्स बिलॉंग्स टू 2 to 4. बट इथे आपलं काम संपत नाही बिकॉज इथे दोन दोन गोष्टी आहे. ठीक आहे, कोणत्या दोन गोष्टी आहे? एक न्यूमरेटर आहे आणि एक डिनॉमिनेटर आहे. यू हॅव टू find the domain of both the functions. So now I'll try to find the domain of the denominator, which was log of mod of x minus 2. So this will be log of mod of x minus 2. log का फंडा बहुत ही सिंपल है. log of a to the base b, a should be greater than 0, b should be greater than 0, b not equal to 1. असं सिंपल फंडा आहे. इथे तर बेस ऑलरेडी e दिला आहे, सो यू डोंट हॅव टू वरी. mod of x minus 2 ला ग्रेटर दॅन 0 कर. mod of x ग्रेटर दॅन 2 येईल. जेव्हा मॉड खुलतं तेव्हा एका साईडला पॉझिटिव्ह खुलतं, एका साईडला निगेटिव्ह. क्लिअरली दिसतंय -2 पासून 2 कडे आपलं डोमेन चाललंय. ठीक है, अब जो दो डोमेन आए हैं, फाइनल डोमेन विड बी इक्वल टू d1 इंटरसेक्शन d2. दोनों को सेटिस्फाई करना पड़ेगा. सो d1 क्या था? d1 था 2 से लेके 4. d1 था 2 से लेके 4. और एक सेकंड ना, मॉड एक्स, एक सेकंड, सॉरी इथे ग्रेटर होता, बघितलंच नाही. मॉड एक्स ग्रेटर दॅन 2 आहे, तर एक्स ग्रेटर दॅन 2 आणि लेसर दॅन -2. इथे थोडी गडबड झाली. हे लेस दॅन -2 आहे, हे ग्रेटर दॅन 2 आहे. मग लिहिताना असं लिहायचं की -∞ से -2, कारण लेस दॅन -2 आहे. युनियन 2 से लेके इन्फिनिटी. नाव इट इज राईट. तर याचं इंटरसेक्शन घेणार मी या पर्टिक्युलर गोष्टीबरोबर. -∞ से -2 एंड 2 से लेके इन्फिनिटी. आंखों से ही दिख रहा है इंटरसेक्शन क्या आएगा. नहीं दिख रहा तो मैं नंबर लाइन बना के दिखाता हूँ. ये मेरा -2 है, ये मेरा 2 है, ये मेरा 4 है. पहला बोल रहा है कि मैं 2 से 4 हूँ. दूसरा बोल रहा है, सॉरी, दूसरा क्या बोल रहा है कि मैं -∞ से -2. इसको क्या हो रहा है? मैं गलती से कुछ दबा दिया लगता है, जाने दो. ये बोल रहा है मैं -∞ से -2 और दूसरा बोल रहा है मैं 2 से इन्फिनिटी हूँ. एज यू कैन सी, बोले चूड़िया, कॉमन पार्ट, इंटरसेक्शन कुठना कुठे होता है? 2 से 4 होता है. बट 2 आहे ना, 2 तो इन्क्लुडेड नाही आहे. खाली इन्क्लुडेड होता बट वरती इन्क्लुडेड नाही, तर 2 इन्क्लुडेड नाही होणार. ठीक आहे, 2 वोंट बी इन्क्लुडेड. आणि 4 इन्क्लुडेड आहे, बट याच्यात एक छोटासा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय सांगतो? डिनॉमिनेटर 0 झाला नाही पाहिजे आणि ते मी कन्सिडर नव्हतं केलेलं. सो डिनॉमिनेटरमध्ये आहे ना लॉग ऑफ मॉड ऑफ x -2 होतं, तो 0 नाही झाला पाहिजे. मग ते पण लिहून घेतो, ते मिस झालेलं मॅडम. नॉट इक्वल टू 0. तर लॉग कोणाचा 0 येतो? लॉगच्या आतमध्ये व्हॅल्यू 1 असेल तर. सो मॉड ऑफ x -2 नॉट इक्वल टू 1 आलं पाहिजे, बरोबर, कारण लॉग ऑफ 1 इज 0. सो मॉड ऑफ x नॉट इक्वल टू 3. याचा अर्थ x 3 पण असू शकत नाही आणि -3 पण असू शकत नाही. पण जे मी फायनल आन्सर काढलेलं 2 to 4 त्याच्यामध्ये 3 तर येतोय, सो आय हॅव टू स्किप दॅट. सो -3. सो बेसिकली हे फायनल आन्सर मी कसं लिहू शकतो की x 2 पासून जातोय 3 कडे थांबतोय आणि 3 पासून जातोय 4 कडे थांबतोय. ॲज यू कॅन सी ऑप्शन बी मॅच होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे त्याचं डोमेन आहे. 2 to 4 जातोय, 2 नॉट इन्क्लुडेड, 4 इन्क्लुडेड आणि 3 नॉट इन्क्लुडेड. त्याला स्प्लिट केलं. स्प्लिट कसं केलं? 2 to 3 आणि 3 to 4. क्लिअर आहे? अजून एक क्वेश्चन आहे डोमेनचा, तो पहिला घेतो. एक क्वेश्चन स्किप करून पुढचा घेतोय, कारण पुढचा आहे ना डोमेनचाच प्रश्न आहे. सो डोमेनचे सेम टू सेम क्वेश्चन फटाफट होऊन जातील आणि कॉन्सेप्ट पण क्लिअर होईल. ठीक है, सो ये वाला क्वेश्चन जो है समथिंग लाइक दिस. डोमेन शोधायची आहे. f(x) इक्वल टू कोसाइन इनवर्स आतमध्ये 2 - mod x डिवाइड बाय 4 आहे आणि 1 log ऑफ आय गेस 3 - x आहे. ठीक आहे, ते रेज टू -1 आहे, त्याला मी 1 log ऑफ 3 - x अशा टाईपमध्ये लिहून ठेवलं आहे. ठीक है बॉस, अभी करते हैं ये आगे. सो ध्यान से अगर देखा जाए, क्या करें, कॉस इनवर्स के अंदर जो भी होता है उसका फंडा क्लियर है, -1 से 1. तो वैसे ही 2 - mod x डिवाइड बाय 4 को हमें -1 से 1 के बीच में बिठाना पड़ेगा. 4 इज अ पॉजिटिव नंबर, मल्टीप्लाई कर देते हैं 4 से. सो -4 2 - mod x लेस दॅन इक्वल टू 4. 2 सबट्रॅक्ट केलं तर -6 पासून -mod x चाललंय 2 पर्यंत. -1 ने मल्टिप्लाय करूया,
-1ने मल्टिप्लाय केलं तर 6 पेक्षा मोठा, 6 मोठा आहे बेसिकली त्यापेक्षा, mod x आणि 2. सो हा काय म्हणतोय की mod x जो आहे तो 2 से 6 आहे. सो ऑब्विसली पॉझिटिव्ह साईडला 2 से 6, जर मॉड उघडला तर नेगेटिव्ह साईडला उलटा खुलेल ना. उलटा कसा खुलेल? -6 to -2 युनियन 2 to 6. RHSला -2 ना, हां RHSला -2 केलं मी. हा जो 2 होता ना, 2 हा इथे सबट्रॅक्ट झाला, -4 -2 -6 झालं आणि हा 2 इथे सबट्रॅक्ट झाला तर 4 -2 2. ओ -1ने मल्टिप्लाय करायचं राहिलं. ठीक आहे, लेट्स मल्टिप्लाय. सो -1ने मल्टिप्लाय केलं तर हे 6 होईल, हे mod x होईल आणि हे -2 होईल. अरे याला तर मीनिंगच नाही. mod x तो हमेशा -2 से बड़ा ही होता है ना, तो ये वाली साइड मीनिंगलेस हो गई. सो बेसिकली mod x इज लेस दॅन 6. हे कळालं का? हे काय म्हणालो मी ते. काही गोष्टी जगात सत्य असतात, त्यांना प्रूव्ह करण्याची गरज नसते. mod x ग्रेटर दॅन -2 याला तर काय मीनिंगच नाही ना. mod x इज ऑलवेज पॉझिटिव्ह आणि mod x पॉझिटिव्ह आहे तर -2 पेक्षा मोठा आहे म्हणण्याची काय गरज आहे, म्हणजे ती साईड फेक झाली. सो mod x जर 6 पेक्षा छोटा पाहिजे तर x बिलॉंग्स टू -6 to 6 येईल. ही एक पार्ट ऑफ डोमेन मी सेट करून टाकलं. ठीक आहे. दुसरा पार्ट ऑफ डोमेन आहे log of 3 - x. तर log of 3 - x मध्ये पण आपल्याला माहिती आहे log of a to the base b मध्ये काय फंडा असतो, a ग्रेटर दॅन 0. सो log of काय आहे 3 - x. सो 3 - x ला ग्रेटर दॅन 0 केलं तर x लेसर दॅन 3 येत आहे, डोळ्यांनी दिसतंय. पण इथे एक छोटासा प्रॉब्लेम आहे, लॉग त्यांनी मुद्दामून डिनॉमिनेटरमध्ये टाकलंय. ठीक आहे. सो डिनॉमिनेटरला नॉट इक्वल टू 0 करणं हे आपलं अहोभाग्य आहे. चला करूया. log of 3 - x नॉट इक्वल टू 0 असलं पाहिजे. याचा अर्थ 3 - x नॉट इक्वल टू 1 असलं पाहिजे. याचा अर्थ x नॉट इक्वल टू 2 असलं पाहिजे. डोमेन लिहिताना या सर्व गोष्टींची काळजी आपण घेणार की x 3 पेक्षा छोटा पाहिजे, -6 ते 6च्या मध्ये पाहिजे आणि 2 बरोबर नाही पाहिजे. सो डोळ्यांनी दिसतंय आन्सर की -6 to 3 येईल आणि 2 सबट्रॅक्ट होईल. हे दिसलं का? डोळ्यांनीच आन्सर. नंबर लाईन बनवण्याची गरज वाटते. -6 ते 6 आहे आणि 3च्या खाली आहे आणि 2 पण नाही आहे, म्हणजे -6 से 3 आहे आन्सर माझं. -6 से 3 आन्सर आहे, बरोबर. आणि त्याच्यातनं 2 मला उडवायचं आहे. तर ऑप्शनमध्ये बघायचं 2 कुठे उडवलं आहे ते. कदाचित ऑप्शनमध्ये असं लिहिलं असेल -6 से 2 युनियन 2 से 3 असं काहीतरी ऑप्शन असेल. बघायचं आहे का. मिळालं? ओके. अजून एक डोमेनचा प्रश्न आहे, तो आधी घेतो. डोमेनच काढायची आहे. एफ दिलाय मला, सॉरी एफ काय दिलाय, एफ दिलाय रूट ऑफ साइन एक्स, इसकी तो रूट ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स. ठीक आहे. आणि त्यानंतर रूटच्या आतमध्ये 7x असं काहीतरी दिलंय, -x² - 6. काफ़ी ऑब्वियस है. ये जो अंदर साइन एक्स प्लस कॉस एक्स है इसको सेट करेंगे. चलो कर देते हैं. तो साइन एक्स प्लस कॉस एक्स याला मला ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 करायचं आहे. ठीक आहे. तर याच्यात काय मजा नाही, असं काय नको करूया आपण. हे उडवतो मी याला थोडं बेटर करतो. इथे आहे ना, मी √2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर हे आतमध्ये 1/√2 साइन एक्स होईल आणि 1/√2 कॉस एक्स होईल. दिसलं का? आणि हे रूट आपलं सेट आहे 7x - x² - 6. जर नीट लक्ष देऊन बघितलं तर आतमध्ये हा √2 आणि आतमध्ये साइन ऑफ x प्लस π/4 जनरेट होताना दिसतंय का तुला? बघ जरा. दिसलं ना? साइन ऑफ x प्लस π/4, 1/√2 ला साइन π/4 आणि 1/√2 ला कॉस π/4 लिहिलं तर माझं काम होईलच ना. ओके. नाव मूविंग अहेड. मी पहिला आहे ना हे सॉल्व करेन, कारण हे रेस्ट्रिक्टेड आहे. साइनची डोमेन रेस्ट्रिक्टेड नसते ना, ती पुढे जाते, मग परत पुढे जाते, मग परत पुढे जाते, इन्फिनिटली जाते. मी आधी हे सेट करीन, मग मी साइनची डोमेन सेट करतो. सो 7x - x² - 6 डेफिनेटली ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे. मायनसने मल्टिप्लाय केलं तर x² - 7x + 6 लेसर दॅन और इक्वल टू 0 पाहिजे. मायनसने मल्टिप्लाय केलं तर इनइक्वालिटी फ्लिप मारते. Now we know how to solve this. x - 6 x - 1 less than equal to 0. Pretty easy. वेवी कर्व आपल्याला माहिती आहे कसं सॉल्व करतात. 1 to 6 असं काहीतरी वेवी कर्व येतो. आय डोंट नीड टू एक्सप्लेन दिस, यू ऑलरेडी नो. सो बेसिकली माझी एक्सची डोमेन जी आहे ती 1 पासून 6 पर्यंत जाते. तर साइनची डोमेन आता जी मी सेट करीन ना, ती डोमेन जी आहे
ती मला 1 to 6 च्या आतमध्येच सेट करायची, कारण एनिवेज इंटरसेक्शन घ्यायचं ना, मग साईनची पूर्ण डोमेन लिहून फायदा नाही. आता बघतो रूटच्या आतमध्ये काय आहे. रूट टू तो पॉजिटिव है, ये भाई साहब को मुझे पॉजिटिव करना है, साइन ऑफ एक्स प्लस पाई बाय 4 को. सो साइन ऑफ एक्स प्लस पाई बाय 4 को मैं कर दूंगा पॉजिटिव, या फिर जीरो भी चलेगा रूट के अंदर. आता असा विचार कर की एक्स प्लस पाई बाय 4 थीटा आहे, तर साइन ऑफ थीटा ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 कधी असतं? एक साइनचा ग्राफ बनवतो मी. अभी मेरे को इतना पता है कि भाई साहब 1 to 6 के बीच में ही सेट करना है, तो मेरे को तो पता है ना कि 2 पाई माने 6.28 आता है, तो मैं 0 to 2 पाई में ही ग्राफ बनाएगा, ज़्यादा दिमाग नहीं चलाएगा. 0 to 2 पाई मध्ये ग्राफ बनवला. आता मला एवढं पण कळतं की 0 to पाई मध्ये पॉझिटिव्ह असतो साइन आणि पाई टू 2 पाई मध्ये नेगेटिव्ह असतो. सो पाई टू 2 पाई ऑब्वियसली मैं नहीं लूंगा, क्योंकि मुझे पॉजिटिव चाहिए बिकॉज वो रूट के अंदर है. करेक्ट? कळतंय ना? पेसने सांगतोय मी, कारण भरपूर गोष्टी तुला ऑलरेडी माहिती असतील. कधीतरी काय डाऊट असेल तर मला विचार. हे एवढा पेसने कळतंय ना हा सम? फास्ट नाही होत आहे ना? ओके. सो आता मला काय करायचं आहे, साइन ऑफ थीटा पॉझिटिव्ह करायचा आहे. तो पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये असतो, म्हणजे 0 to 2 पाय. सो ऑल आय नीड टू डू इज की थीटा मला माहिती आहे 0 to 2 पाय मध्ये आहे, त्याला सेट करून ठेवेन मी. थीटा बिलॉंग्स टू 0 to पाय. ठीक आहे. बट थीटा नव्हता, थीटा एक्स प्लस पाय बाय 4 होता. हा बघ, एक्स प्लस पाय बाय 4 आहे. सो आय विल डू इट समथिंग लाईक दिस. एक्स प्लस पाय बाय 4 माझा 0 to पाय आहे. ठीक आहे. ओके. बट याच्यामध्ये चला मी थोड़ा सेफ्टीसाठी थोड़ा पुढे पण जातो. 2 पाई से 3 पाई भी चला जाता हूँ. अभी ये क्यों किया वो भी मैं बताता हूँ क्यों. बिकॉज यहाँ पे ये प्लस पाई बाय 4 आगे जाके सब्ट्रैक्ट होगा ना, तो वो शायद 6 के नीचे आ सकता है ना, तो इसलिए मैं कर रहा हूँ. तो बेसिकली हा थीटा बिलॉंग्स टू 2 पाई टू 3 पाई पण येईल. ओके. काय घेतलं कळालं ना? पाय बाय 4 आता सबट्रॅक्ट होत आहे, दिसतंय मला. तर सबट्रॅक्ट करून 6च्या खाली आलं तर गडबड होईल ना, अर्धा आन्सर राहील माझं. म्हणून मग इथे मी ते लिहून ठेवतोय, युनियन 2 पाय से 3 पाय. नाव व्हेन आय सी आय हॅव टू सबट्रॅक्ट पाय बाय 4 फ्रॉम ऑल द साइड्स. 0 मधनं पाय बाय 4 गेला तर मायनस पाय बाय 4, पाय मधनं पाय बाय 4 गेला तर 3 पाय बाय 4, युनियन 2 पाय मधनं पाय बाय 4 गेला तर 7 पाय बाय 4, आणि 3 पाय मधनं पाय बाय 4 गेला तर 3 चौक 12, 11 पाय बाय 4. ओके. आता मला फक्त एवढं बघायचं आहे की कसं काय बसतंय ते. हे 4 होतं. आता मायनस, चल मी एक काम करतो, तुला मी नंबर लाईन बनवूनच समजवतो, हे बेटर राहील. तर पहिली जी डोमेन होती माझी ती 1 to 6 होती, ती सेट करून ठेवतो मी. हे 1 आहे आणि हे 6 आहे. सॉर्टेड. आता मायनस पाय बाय 4 नेमकं 1च्या मागे येईल. 3 पाय बाय 4 मी ओरली काढतो किती येतं ते. 3 into 3 9, 9 by 4 2.25, म्हणजे हे इथे कुठेतरी येईल 3 पाय बाय 4. 7 पाय बाय 4 पण मी काढतो ओरली. 7 into पाय 7 into 3 21, 21 by 6 3.5. सो हे 7 पाय बाय 4 इथे कुठेतरी येईल. आणि 11 पाय बाय 4 जर मी सॉल्व केलं ना, 11 पाय बाय 4, सो 11 पाय बाय 4 इज 11 into 3 33 बाय 4, तो 6च्या पुढे जाईल, म्हणजे इथे 11 पाय बाय 4 येईल. नंबर लाईन कशी काढली कळालं? नंबर लाईन बघ एकदा. क्लिअर आहे नंबर लाईन? ओके. आता मी काय करतो, पहिली लाईन आहे 1 to 6, ती मी सेट करून घेतो. ही बघितली. ह्याला काय होतंय, आपोआप शेपमध्ये का चाललंय? नाही पाहिजे मला शेप, उगाच चाललंय. 1 to 6 गेलं. याची आता 1 to 6 ओके इन्क्लुडेड. आणि दुसरं काय म्हणताय, मायनस पाय बाय 4 से 3 पाय बाय 4. मायनस पाय बाय 4 से 3 पाय, हे बघा कसला त्रास आहे. मायनस पाय बाय 4 से 3 पाय बाय 4 आणि 7 पाय बाय 4 पासून 11 पाय बाय 4. आता मला सांग इंटरसेक्शन कुठे येत आहे? डोळ्यांनी दिसतंय इंटरसेक्शन. हा माझा इंटरसेक्शन आहे, हा माझा इंटरसेक्शन आहे, हा माझा इंटरसेक्शन आहे, हा माझा इंटरसेक्शन. फायनल आन्सर काय येईल? 1 पासून चाललंय 3 पाय बाय 4 पर्यंत आणि 7 पाय बाय 4 पासून चाललंय 6 पर्यंत. सो दॅट इज माय फायनल आन्सर. क्लिअर आहे? इज इट क्लिअर? हा पार्ट क्लिअर झाला का? काय डाऊट आहे याच्यात?
नो क्लिअर ना एकदम. तरी एकदा मी रन थ्रू देतो. मी हा जो रूट वाला आधी होता जो रेस्ट्रिक्टेड येईल, जो मला ऑलरेडी माहिती होता तो रेस्ट्रिक्टेड येणार. साइन मध्ये कसं रेस्ट्रिक्शन आहे, पुढे पुढे जात राहणार ते. म्हणून मी जो रेस्ट्रिक्टेड आहे तो आधी सॉल्व्ह केला, तो 1 to 6 आला. मग साइनचं पण सॉल्व्ह केलं. तर मी आधी 0 to पायच घेतलेलं मुद्दामून तुला दाखवण्यासाठी, पण मी नंतर हे पण सांगितलं की 2π to 3π मध्ये पण पॉझिटिव्ह आहे. बट x प्लस π/4 जेव्हा थिटाच्या जागी लिहिला ते सबट्रॅक्ट होणार ना, तर सबट्रॅक्ट होऊन कदाचित तो 6च्या खाली येऊ शकतो, म्हणून मी 2π से 3π पण घेतलं. सबट्रॅक्ट केलं, ती लाईन वर नंबर लाईन वर काढली, कॉमन इंटरसेक्शन बघितला 1 to 3π/4 आणि 7π/4 से 6. ओके ठीक आहे. देयर इज वन मोर रेंज वाला तर आधी नको करूया, आधी डोमेन वाले करूया सर्व. ओके अजून एक क्वेश्चन आहे. fx इज इक्वल टू रूट ऑफ मॉड ऑफ x म्हटलंय आणि फ्रैक्शनल पार्ट ऑफ x म्हटलंय. ये बंदे का डोमेन भी निकालना है और रेंज भी निकालना है. ठीक है. सो डोमेन पहिला काढूया आपण. डोमेन इज प्रिटी सिंपल. रूटच्या आतमध्ये एक तर पॉझिटिव्ह चालेल किंवा 0 चालेल. सो मॉड ऑफ x माइनस फ्रैक्शनल पार्ट ऑफ x ग्रेटर देन और इक्वल टू 0 पाहिजे. ठीक है. अब इसको कैसे करेंगे समझते हैं. सो मॉड ऑफ x, हाँ एक गोष्ट सांगतो मी, एक मस्त गोष्ट आहे. एक्स पॉझिटिव्ह असेल तर वेगळं येतं आणि एक्स नेगेटिव्ह असेल तर वेगळं येतं मॉड एक्स. त्यानुसार मला सॉल्व्ह करायचं आहे. अजून एक गोष्ट मला माहिती आहे, फ्रॅक्शनल पार्ट एक्स जे आहे ते कायम 0 आणि 1च्या मध्ये असतं. बरोबर. 0 आणि 1च्या मध्ये 0 इन्क्लुडेड 1 नॉट इन्क्लुडेड. ठीक आहे. याचा अर्थ मी जर ह्याला थोडं असं बघितलं की मॉड एक्स शुड बी ग्रेटर दॅन और इक्वल टू फ्रॅक्शनल पार्ट ऑफ एक्स. ठीक है. बट फ्रैक्शनल पार्ट ऑफ x जो है मेरे भाई, उसका वैल्यू क्या रहता है. फ्रैक्शनल पार्ट ऑफ x वो ज़्यादा से ज़्यादा 0 से 1 तक की जा सकता है ना. म्हणजे माझा मॉड एक्स जो आहे, मॉड एक्स तो 0 to 1च्या पुढेच पाहिजे. हे क्लियर आहे का. बराबर. अगर यहाँ पे मैं ऐसे सोचूं कि फ्रैक्शनल पार्ट ऑफ x, एक काम करू, तुला मी एकदम मस्त सोल्युशन देतो याचं, बेस्ट. बघितल्या कळेल, एवढे जास्त त्रास घेण्याची गरज नाही. मॉड एक्स ग्रेटर दॅन फ्रॅक्शनल पार्ट ऑफ एक्स, दोन्ही एकाच ग्राफ पेपरवर बनव. तुम्ही बनवतोय हे थोडं नीट बघ. असं आहे. ठीक आहे. पहिला मी मॉड एक्स बनवतो. हा मॉड एक्सचा ग्राफ आहे माझा. ठीक आहे. आणि आता मी फ्रॅक्शनल पार्ट बनवतोय ना, तो बघ कसा बनवतोय. तर फंडा असा आहे की फ्रॅक्शनल पार्ट 0 to 1 मध्ये एक्सच बनतं. हे बघे असं. आणि त्यानंतर 1 to 2 मध्ये ते असं बनतं. आय होप ये क्लियर है जो भी बना रहा हूं मैं. हा माझा फ्रॅक्शनल पार्ट बनतोय आणि इथून आहे ना, इथून -1 पासून तो असा बनतो. हे नीट बनवावं लागेल. हा इंटरसेक्शन मला दाखवावं लागेल तुला. सो इथे जी लाईन असते ती ही अशी आहे आणि ही थोडी वरती जाते लाईन, थोडी खाली खाल्ली आहे मी अशी, आणि ही जी लाईन आहे ती ही अशी जाईल. ठीक आहे. असं काहीतरी बनतं. तर आता राईट साईडला जर बघितलंस ना, लेफ्ट साईडचं मी तुला समजवतो. लेफ्ट साईड कारण थोडं ट्रिकी असेल तुझ्यासाठी, बट राईट साईड आय डोंट थिंक तुझ्यासाठी ट्रिकी असेल. राईट साईडला मॉड एक्स कायम ग्रेटर पाहिजे और इक्वल पाहिजे फ्रॅक्शनल पार्टच्या. तर तुला दिसत असेल की इक्वल तर इथे आहे आणि इथे मॉड एक्स बघ वरती आहे आणि फ्रॅक्शनल पार्ट खालती आहे एक्सच्या पॉझिटिव्ह साईडला. म्हणजे पॉझिटिव्ह साईडला एव्हरीथिंग इज गेटिंग सॅटिस्फाईड ना. 0 to इन्फिनिटी मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर. कारण मॉड एक्सचा ग्राफ वरती आहे आणि फ्रॅक्शनचा खालती आहे आणि मला तेच तर पाहिजे. मॉड एक्स शुड बी ग्रेटर दॅन फ्रॅक्शनल पार्ट एक्स, जे की आहे. हे बघ फ्रॅक्शनल पार्ट खाली आहे खाली आहे खाली आहे. पण हा जो लेफ्ट साईड वाला पार्ट आहे, इथे तुला कन्फ्युजन होऊ शकतं.
तो मी तो एकदम क्लिअर करून टाकतो तुझ्यासाठी. राईट वाला पार्ट क्लिअर आहे का एकदा सांग मला, की x बिलॉंग्स टू 0 टू इन्फिनिटी आलं वरती म्हणजे ग्रेटर. सो मॉड एक्स राईट वाल्या पार्ट मध्ये कायम वरतीच आहे फ्रॅक्शनल पार्टच्या, तर तो ग्रेटरच असेल. फक्त जी पहिली लाईन आहे ती एकत्र आली, कारण पहिली लाईन जी फ्रॅक्शनची असते ती y इक्वल टू एक्स असते ना, तर ती y इक्वल टू मॉड एक्स वरच येणार ना, कारण राईट वाली मॉड एक्सची लाईन काय असते, y इक्वल टू एक्सच असते. तर ती बेसिकली ओव्हरलॅप झाली. ओव्हरलॅप म्हणजे इक्वल, म्हणजे काय इथे प्रॉब्लेम नाहीये राईटला. आता लेफ्टला तुला प्रॉब्लेम येऊ शकतो, तर लेफ्टचा प्रॉब्लेम मी कसा सॉल्व्ह करतोय नीट बघ. ही -x वाली लाईन आहे तुझी, ठीक आहे. तर ही जी पुढची लाईन आहे ती y इक्वल टू x मायनस 1, y इक्वल टू x मायनस 2 अशी असते. आणि इकडची वाली लाईन आहे ना, ही y इक्वल टू -x प्लस 1 असते. हे माहिती आहे तुला, लेफ्ट वाली लाईन. आता हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट आहे 1. सो बेसिकली हा जो पॉइंट आहे ना, हा असेल -1 साठी. कळालं? मग इथे जेव्हा -2 असतं तेव्हा 0 येतं, बरोबर. आता हे -2 पासून -1 पर्यंत जाईल तेव्हा हे इथे असा गोळा येईल ना हा, आणि मग -3 पासून, कारण -2 वाली लाईन इथे -1 पर्यंत जाते, आणि -3 ची -1 पर्यंत, आणि मग -4 ची -1. हे एवढं क्लिअर आहे ग्राफ लेफ्टला कसा बनवलाय ते? क्लिअर आहे, ओके. आता मला सांग, हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तू मला सांगू शकतो काय येईल, गेस करू शकतो? कारण त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच्या लेफ्ट साईडला वेगळी केस आहे, राईट साईडला वेगळी आहे. सपोज तू गेस नाही करू शकत आहे तर मी सॉल्व्ह करून दाखवतो, बट आय थिंक तू गेस करू शकतो हे -1/2 येणार. बट लेट अस से नाही येत आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, तर लेफ्ट वाली ही जी लाईन आहे ती y इक्वल टू -x आहे दिसली, आणि ही जी लाईन आहे ते -x प्लस 1 आहे. -x प्लस 1 असते की x -x प्लस 1च असते ना. लेट मी थिंक, लेफ्ट वाली लाईन इज -x -1, स्लोप त्याचा 45 असतो. स्लोप -x मायनस, एक सेकंड, स्लोप 45 आहे ना, x प्लस 1 असते. हां, x प्लस 1 असते, सॉरी. लेफ्टला सर्व x प्लस 1 x प्लस 2 असे असतात, आणि राईटला मायनस मध्ये असतात. करेक्ट. हे आठवलं, हे y इक्वल टू एक्स प्लस 4 असतं. या इक्वेशन्स आठवत आहेत? हा, आता या दोघांचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन डोळ्यांनी दिसतंय की ते -1/2 असेल. ठीक आहे, जरी नाही कळालं इंटरसेक्शन डोळ्यांनी, तर लाईन कोणती आहे, y इक्वल टू -x आहे आणि x प्लस 1 आहे. सो -x इज इक्वल टू x प्लस 1. सो x या साईडला गेला तर -2x इज 1. सो x इज इक्वल टू -1/2. हे -1/2 इंटरसेक्शन मिळालं, नाहीतर ते डोळ्यांनी दिसतं. पण आता -1/2च्या मागे बघितलंस ना, -1/2च्या मागे फ्रॅक्शनल पार्ट खाली आहे म्हणजे छोटा आहे, आणि मॉड एक्स वाला पार्ट मोठा आहे. फक्त -1/2 टू 0 मध्ये जर तू चेक केलंस ना, तर मॉड एक्स वाली लाईन खाली आहे आणि फ्रॅक्शन वाली वरती आहे. म्हणजे -1/2 टू 0 मध्ये फ्रॅक्शन वाली लाईन वरती जाते, म्हणजे मोठी होऊन जाते, आणि आपल्याला ते नको आहे, आपल्याला मॉड एक्स मोठा पाहिजे. सो मॉड एक्स मोठा कुठे आहे, -इन्फिनिटी पासून -1/2 पर्यंत मॉड एक्सची लाईन वरती आहे, आणि त्याच्या पुढे फक्त -1/2 टू 0 मध्ये मॉड एक्सची लाईन खाली आहे. म्हणजे याचं लेफ्ट साईडचं आन्सर पण सेट झालं आपलं, की x बिलॉंग्स टू -इन्फिनिटी पासून -1/2 पर्यंत. ठीक आहे. सो आपलं फायनल आन्सर काय आहे, x बिलॉंग्स टू -इन्फिनिटी से -1/2 युनियन 0 से इन्फिनिटी. क्लियर आहे, डोमेन क्लियर आहे. थोडा एक वेगळा तरीका दाखवला मी तुला सॉल्व्ह करण्याचा, ग्राफिकल सोल्युशन दाखवलं. जो ग्राफ वरती तो मोठा, मग कुठे कुठे वरती होता, राईट साईडला पूर्णच वरती होता म्हणजे तो मोठा, सॉर्टेड. लेफ्ट साईडला फक्त -1/2 ते 0 मध्ये मॉड एक्स खाली गेला, ते नाही चालणार आपल्याला, मागचं पूर्ण चालू. ओके ना. हा, ग्राफची हे फ्रॅक्शनल पार्टचा पूर्ण ग्राफ आहे ना, तुला बाय हार्ट पाहिजे. हे मी सांगतो, जर तुला आठवत नाही कसं काढतात तर ट्रिक आहे माझ्याकडे एक. ट्रिक काफ़ी सिंपल है. ये सारी लाइंस जो होती है ना, सारी की सारी लाइंस, इनका इक्वेशन लिखने का ट्रिक है.
ट्रिक बताता हूँ, ये सारी लाइंस का स्लोप 45 होता है. कितना होता है? 45. 45 म्हणजे काय? tan 45 किती येतं? tan 45 tan 45 1 येतं बरोबर. आणि लाईनची इक्वेशन कशी लिहितात? y इक्वल टू mx प्लस सी. सो हे सर्व लाईन्स y इक्वल टू एक्स, y इक्वल टू एक्स, y इक्वल टू एक्स असतात, y इक्वल टू एक्स असतात, y इक्वल टू एक्स, y इक्वल टू एक्स. फक्त त्यांचा सी लिहायचा असतो. आता सी म्हणजे y इंटरसेप्ट असतो. तर थोडासा दिमाग लगाते आपण. जर एम एक्स प्लस सी मध्ये सी जर y इंटरसेप्ट आहे, तर ही लाईन जर अशी खाली नेली तर ही वायला कुठे कट करणार आहे? -1ला कट करणार आहे. सो -1ला कट करणार म्हणजे ही लाईनचं -1 आहे. या लाईनचं वाय ॲक्सिसला कुठे कट झालंय? 0ला, म्हणजे हे -0 आहे. ही लाईन जर खाली नेली 2 वाली, तर ही कुठे कट करेल? वाय ॲक्सिसला. 45चा स्लोप आहे ना. जर हे 2 असेल तर हे पण 2 असेल -2ला, म्हणून हे x -2 येतं. ही लाईन खाली -3ला. आता ही लाईन जर बघितली, ही लाईन कुठे कट करते? 1ला कट करते ना, म्हणून हे हे x+1 येतं. ही लाईन नेली तर ही कुठे कट करेल? 2ला, म्हणून x+2. ही लाईन 3ला, म्हणून x+3. आय होप कळालंय तुला. ठीक आहे. याचे दुसरे तरीके पण आहे, पण ही एक शॉर्ट ट्रिक सांगितली मी. ठीक आहे ना. ओके, तर याच्या अशा प्रकारे याचं डोमेन आपण काढू शकतो. ठीक आहे. आता रेंज काढणं भरपूर इझी आहे. कसं आहे रेंज काढणं इझी? याचा आन्सर नेगेटिव्ह तर येऊ शकत नाही. डोळ्यांनीच दिसतंय, रूटच्या आतमध्ये. हे बघ, रूटच्या आतमध्ये तर नेगेटिव्ह आन्सर येऊच शकत नाही. 0 आन्सर येऊ शकतं का? हा, कारण इथे 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 आहे ना, पुढे एक्स पूर्ण येतोय. हा बघ, हा पुढे एक्स पूर्ण झालाय ना पुढे. पण इथे आहे ना, एक्स आणि फ्रॅक्शनल पार्ट दोन्ही सेम येतात, तर दोन्ही कॅन्सल होऊन 0 येणार, म्हणजे रेंजमध्ये 0 येतच आहे. आणि रेंजमध्ये नेगेटिव्ह आन्सर येऊ नाही शकत, कारण रूटच्या आतमध्ये आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, जर आपण असं बघितलं mod x मायनस फ्रॅक्शनल पार्ट एक्स बद्दल, तर डोक्यात काय सेट होतं दाखवतो मी. y इज इक्वल टू काय? रूट ऑफ mod x मायनस फ्रॅक्शनल पार्ट एक्स. जेव्हा x पॉझिटिव्ह असेल तेव्हा y काय असेल? रूट ऑफ x मायनस फ्रॅक्शनल पार्ट एक्स ना. तर x तर इथे 0 टू इन्फिनिटी सर्वच घेऊ शकतो मी. आणि इथे काय आहे? इथे हा 0 टू 1 असू शकतो, पण रूटच्या आतमध्ये नेगेटिव्ह नाही टाकू शकत ना. तर जेव्हा 0 असेल तेव्हा 0 - 0 0 येईल, म्हणजे आतमध्ये पॉझिटिव्ह गोष्टच राहील. आणि सर्व पॉझिटिव्ह गोष्टींचं रूट काय येतं? पॉझिटिव्ह, म्हणून 0 टू इन्फिनिटी. ठीक आहे. किंवा कॉमन सेन्स जर लावलं, रूटचं आन्सर कायम पॉझिटिव्ह येतं, तर ते पॉझिटिव्ह येणारच आहे. आणि ऑप्शन्सला बघितलं तर ऑप्शन्समध्ये हाफ टू इन्फिनिटी दिलाय आणि 0 टू इन्फिनिटी दिलाय, तर हे सॉल्व्ह करण्याची पण गरज नाही. हे आपण डोळ्यांनीच बघून सांगू शकतो की रूटच्या आतमध्ये 0 येईल. 0 केव्हा येईल? जेव्हा 0 टू 1च्या मध्ये आहे ना, इथे 0 टू 1च्या मध्ये, 0 टू 1च्या मध्ये mod x आणि फ्रॅक्शनल पार्ट दोन्ही सेम येतात, म्हणजे पूर्ण 0 येणार आहे. पण जेव्हा मी पुढे जाणार ना, mod x ची व्हॅल्यू जेव्हा वाढत चालली आहे पुढे, तेव्हा ही व्हॅल्यू तरी पण 0 टू 1च्या मध्येच आहे, म्हणजे ते सबट्रॅक्ट होऊन काहीतरी पॉझिटिव्हच येणार. ही पण 0 टू 1च्या मध्येच आहे, म्हणजे हे पुढे चाललंय, सबट्रॅक्ट होऊन फ्रॅक्शनल पार्टच्या मध्येच येणार. असं करत करत पुढे गेलं तर एवढं कळून जातं आपल्याला की आन्सर 0 टू इन्फिनिटीच आहे. हे पूर्ण सॉल्व्ह करण्याची ॲज सच गरज नाही, कारण एक ऑप्शन आहे हाफ टू इन्फिनिटी, एक आहे 0 टू इन्फिनिटी. 0 टू हाफ आन्सर येणारच आहे, दॅट इज गॅरंटी. का येणार आहे? त्याचं सिम्पल रिझन हे की एक्स आणि mod x आणि फ्रॅक्शनल पार्ट जे आहे ते एका पर्टिक्युलर पार्टला इक्वल येतात. इथे इक्वल आले म्हणजे ते आन्सर मायनस करून 0 येणार आणि 0चं रूट 0 आहे. क्लिअर आहे? हा वाला पार्ट क्लिअर आहे?
त्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे डोमेनवाला, तो पण दाखवतो. डोमेनवाला क्वेश्चन जो आहे तो आहे हा एफ एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ जी आई एफ एक्स. तो बड़ा ही सिंपल है. पहली चीज़ कॉस इनवर्स के अंदर खाली -1 से 1 जाएगा, तो ये मॉड एक्स सॉरी जी आई एफ एक्स जो है वो -1 से 1 में रहेगा. पण जी आय एफ एक्स तर फक्त इंटिजर व्हॅल्यू घेतं, म्हणजे तो -1 असू शकतो, 0 असू शकतो किंवा 1 असू शकतो. बरोबर. करेक्ट. बट अजून एक गोष्ट आहे जी माझ्या लक्षात येते, जी आय एफ एक्स -1 कधी येतं? सो जी आय एफ एक्स -1 तेव्हा येतं तेव्हा येतं जेव्हा मी अगर -1 to 1 मध्ये असेल, तर जी आय एफ एक्स माझं -1 पण येऊ शकतं, 0 पण येऊ शकतं, 1 पण येऊ शकतं ना, -1 to 1 च्या मध्ये. बरोबर ना. कारण -1 to 0 मध्ये -1 येणार जी एफ, 0 to 1 मध्ये 0 येणार. नाही, अजून एक गोष्ट, एक छोटी गोष्ट स्किप झाली. जी आय एफ एक्स -1 केव्हा येईल? जेव्हा मी -1 आणि 0 च्या मध्ये आहे. बरोबर. 0 केव्हा येईल? जेव्हा मी 0 आणि 1 च्या मध्ये आहे. आणि 1 केव्हा येईल? जेव्हा मी 1 आणि 2 च्या मध्ये आहे. या सर्वांचं कॉम्बी हो गया वेब. हेलो. ओके. सो क्वेश्चन गया, मिस हो गया मुझसे, कहाँ पे है? किधर गया? मिस हो गया. हाँ मिल गया. सो बेसिकली एक्स जो है फाइनली वो -1 से 2 के बीच में रहेगा. दिस इज द करेक्ट आंसर. नाउ हमें ये भी देखना पड़ेगा, ना वी नीड टू सी दिस कि ये साइन इनवर्स का भी तो सेटिस्फाई होना चाहिए. सो कॉस इनवर्स जी आई एफ एक्स जो है वो -1 से 1 के बीच में आना पड़ेगा, तो वो भी मुझे करना पड़ेगा. सो कॉस इनवर्स जी आई एफ एक्स जो है वो -1 से 1 के बीच में आना है. ठीक है. अब कॉस इनवर्स जी आई एफ एक्स को -1 से 1 के बीच में अगर आना है, तो सबसे पहली चीज़ मुझे ये समझनी है कि कॉस इनवर्स एक्स तो नेगेटिव आता ही नहीं. बराबर ना, क्योंकि साइन इनवर्स के अंदर -1 से 1 चलता है, बट कॉस इनवर्स जो है वो 0 से पाई ही देता है. सो बेसिकली कॉस इनवर्स तो डेफिनेटली -1 से 1 के बीच में नहीं आएगा. सो कॉस इनवर्स जी आई एफ एक्स जो है वो 0 से 1 के बीच में आएगा, क्योंकि नेगेटिव आंसर देता ही नहीं कॉस इनवर्स. तो अभी मुझे ये देखना है कि कॉस इनवर्स के अंदर क्या क्या, बेसिकली एक्स तो मुझे मिल गया, क्या क्या रहेगा. एक्स रहेगा एक बार -1. ठीक है. तो -1 चलेगा क्या, तो ये भी अगर हम स्किप कर देना तो भी चलेगा. एक आइडिया आ गई दिमाग में. एक्स अगर जी आई एफ एक्स अगर -1 रहेगा, ठीक है, जी आई एफ एक्स अगर -1 है, तो कॉस इनवर्स ऑफ -1 हो जाएगा साइन इनवर्स के अंदर. बट कॉस इनवर्स ऑफ -1 हम पढ़ चुके हैं कि वो पाई आता है, पाई. अरे बट साइन इनवर्स के अंदर पाई तो जा ही नहीं सकता, बिकॉज वो -1 से 1 के बीच में नहीं है. पाई मतलब 3.14. तो जी आई एफ एक्स -1 नहीं हो सकता, ये क्रॉस करना पड़ेगा. सो -1 से 0 क्रॉस हो गया. तो अगर मैं 0 डालूँ तो चलेगा क्या? सो साइन इनवर्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ 0, हाँ ये चलेगा, क्योंकि कॉस इनवर्स ऑफ 0 π/2 आते हैं. तो कॉस इनवर्स ऑफ 0 ना, एक सेकेंड, कॉस इनवर्स ऑफ 0 कितना आता है? हाँ π/2 आता है. सो ये प्रॉब्लम क्या देगा, ये साइन इनवर्स चला जाएगा 1.5 से, अरे ये भी नहीं चलेगा, साइन इनवर्स के अंदर वो नहीं जा सकता, तो 0 भी नहीं डाल सकता. तो साइन इनवर्स ऑफ ये हो गया 0, 1 डाल सकता हूँ क्या, देखता हूँ. तो कॉस इनवर्स ऑफ 1, हाँ कॉस इनवर्स ऑफ 1 तो 0 आता है, तो साइन इनवर्स ऑफ 0 ये चलेगा. इसका मतलब जी आई एफ एक्स -1 भी नहीं चलेगा, 0 भी नहीं चलेगा, 1 चलेगा. तो 1 के लिए वो 1 to 2 होता है ना, इसीलिए आंसर आ जाएगा x बिलोंग्स टू 1 to 2. और वो एक ही ऑप्शन में है, तो वो मार्क करने का
चले जाने का, समझा? x बिलोंग्स टू 1 to 2 क्यों आया? इज दिस क्लियर? पहले मैंने देखा जी एफ एक्स -1 रहेगा, 0 रहेगा, 1 रहेगा, बट -1 डाला तो वो पाई आ रहा है, साइन इनवर्स के अंदर पाई नहीं जा सकता। 1 डाला तो वो पाई बाय 0 डाला तो वो पाई बाय 2 आ रहा है, वो भी 1 से ज़्यादा है, तो मैंने वो डाला नहीं। 1 फिर 1 डाला तो 0 आ रहा है, और साइन इनवर्स के अंदर 0 डाल सकते हैं, तो वो 1 to 2 आएगा। अभी बेसिकली रेंज निकालना है, तो 1 to 2 कुछ भी डालो, जी आई एफ तो उसका 1 ही आना है ना, तो मेरा y का एक ही आंसर आएगा बेटा, साइन इनवर्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ 1, जो कि आएगा साइन इनवर्स ऑफ 0, जो कि आएगा 0, मतलब y का एक ही आंसर है 0, तो मेरा रेंज क्या हो जाएगा? रेंज बिलोंग्स टू 0। सो आई गेस ऑप्शन 1 में ही है तुम्हारे। सो डोमेन जो है वो 1 से 2 आ गया, और रेंज जो है वो सिर्फ 0 आ गया। क्लियर है? आई थिंक अभी कोई एक और क्वेश्चन है, ये पहला हो गया, दूसरा हो गया, और कौन सा बचा है? ये कुछ लॉग वाला एक क्वेश्चन है, वो करना है। तो डोमेन ऑफ पूछा है, तो डोमेन ऑफ एफ एक्स मुझे दे दिया गया है, ये है लॉग ऑफ ए एक्स क्यूब प्लस ए प्लस बी एक्स स्क्वेयर प्लस बी प्लस सी एक्स प्लस सी, ठीक है, ऐसा कुछ दिया है एफ एक्स। तो इसका उन्होंने शायद डोमेन पूछा है, ठीक है। डोमेन में उन्होंने बोला ए ग्रेटर देन 0, बी स्क्वायर माइनस 4ac इक्वल टू 0, ठीक है, और इसका डोमेन पूछा है। तो डोमेन माने ए एक्स क्यूब प्लस ए प्लस बी एक्स स्क्वायर प्लस बी प्लस सी एक्स प्लस सी, ये पूरा ग्रेटर देन 0 होना चाहिए, इतना पक्का है, ठीक है। तो अगर मैं इसको ऐसा बोलूँ, क्या बोल सकते हैं, देखता हुआ, हाँ ए इसका पॉजिटिव है, जी आई एफ एक्स कुछ तो गड़बड़ है क्वेश्चन में। क्वेश्चन मध्ये काहीतरी गडबड आहे, इथे जी आय एफ एक्स टाकलाय, बट आतमध्ये जी आय एफ एक्स नाही आहे, असं का दिलंय? ठीक आहे, ए एक्स क्यूब मी काहीतरी मिस्टेक झाली असेल क्वेश्चनमध्ये, मी ते विदाऊट जी आय एफ सॉल्व करतो याला। ए एक्स क्यूब प्लस ए एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस, नहीं कुछ तो गड़बड़ है ही, ए एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वायर प्लस सी एक्स लेता हूँ, ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी, देखो बराबर है क्या? कुछ मिस हुआ, इसका 2 आए, इसका 2 आएगा, इसका 4, ये 5, ये 6, हाँ 6 के 6 लिखे हैं मैंने। अब देखता हूँ, नाही क्वेश्चनमध्ये गडबड आहे, जे जी आय एफ शिवाय सॉल्वच नाही होणार, तर जी आय एफ कुठे आहे तो दिसतच नाही आहे। लीडिंग कोएफिशिएंट पॉजिटिव, एक काम करना है, एक कॉन्सेप्ट बुक में से लिया है वो देखो, कुछ तो प्रिंटिंग मिस्टेक है इसमें, क्योंकि जी आई एफ डाले बिना ये क्यूबिक कैसे सॉल्व होगा, क्योंकि एक क्यूबिक आधा बन रहा है, एक क्वाड्रेटिक आधा बन रहा है। उन्होंने बोला है बी स्क्वायर माइनस 4ac इक्वल टू 0, इसका मतलब इक्वल रूट्स है, तो ये जो ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी है, इसके इक्वल रूट्स है, ठीक है। मैं विदाउट जी एफ थोड़ा दिमाग लगाने का सोच रहा हूँ मैं, ठीक है, लगा दिया दिमाग, विदाउट जी एफ कर रहा हूँ मैं, इन दोनों में से x कॉमन ले रहा हूँ, तो कॉमन ले लिया x, तो अंदर बचेगा ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी, हाँ, और ये इधर से 1 कॉमन ले रहा हूँ, ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी ग्रेटर दॅन 0, आणि x प्लस 1 आणि इथे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी आलं,
ग्रेटर दॅन 0. आता हे दोन्ही पॉझिटिव्ह पाहिजे, करेक्ट? हां, बरोबर आहे क्वेश्चन, GIF प्रिंटिंग मिस्टेक आहे तिथे. सो हे दोन्ही पॉझिटिव्ह पाहिजे. आता याचा ग्राफमध्ये यांनी ए पॉझिटिव्ह म्हणालंय आणि डी इक्वल टू 0 म्हणालंय, म्हणजे याचा ग्राफ हा असा येणार. बट लॉगच्या आतमध्ये 0 नाही चालत, आणि हा क्वाड्रॅटिक ग्राफ जो आहे ना तो सर्व ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, फक्त एका ठिकाणी 0 आहे. कुठे माहिती आहे? x इक्वल टू -b/2a ला 0 आहे, म्हणजे -b/2a नाही चालणार डोमेनमध्ये. हे कळालं का? लॉगच्या आतमध्ये 0 नाही चालत, आणि ही जी क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्सप्रेशन आहे त्याचा ए पॉझिटिव्ह आहे आणि डी 0 आहे. डी माने b² - 4ac 0 आहे, तर त्याचा ग्राफ असा येतो. पण या सर्व पॉईंट्सना तो पॉझिटिव्ह आहे, फक्त या पॉईंटला x इक्वल टू -b/2a ला तो 0 आहे, म्हणजे मला हे आन्सरमधनं घटवावं लागेल, कापावं लागेल. हे कळालं का? हे कळालं ना? सो बेसिकली दिस एक्सप्रेशन इज ऑलवेज पॉझिटिव्ह, आणि x+1 मला कायम पॉझिटिव्ह पाहिजे. सो x+1 जर कायम पॉझिटिव्ह आहे तर x ग्रेटर दॅन -1. सो आन्सर किती आलं? -1 से इन्फिनिटी. फक्त त्याच्यातून -b/2a मला घटवावं लागेल. नाव इट इज राईट. क्लिअर आहे? ओके. आय थिंक एक क्वेश्चन अजून आहे. रेंज विचारली आहे. रेंज ऑफ fx इक्वल टू cos inverse of 1 plus x square by 2x plus root of 2 minus x square. ओके, याची रेंज त्यांनी विचारलेली आहे. पहिला डोमेन काढावी लागेल, त्याशिवाय नाही होणार. सो मी पहिला डोमेन काढतो. 1 plus x square by 2x आहे ना, त्याच्यामध्ये एक फंडा आहे, तो दाखवतो मी. x ने वरती डिवाइड केलं तर 1/x plus x/2 येईल. ओके, ठीक आहे. पण तू पॉझिटिव्ह टाक किंवा नेगेटिव्ह टाक, 1/x plus x ची जी व्हॅल्यू असते ती आपल्याला माहिती आहे, ती -इन्फिनिटी से -2 येते आणि 2 to इन्फिनिटी येते, हे माहिती आहे आपल्याला. 1/x plus x हे -इन्फिनिटी से -2 और 2 से इन्फिनिटी, AMGM इनइक्वालिटीने जे आपण काढतो ते, दॅट इज डिवायडेड बाय 2. म्हणजे हे बेसिकली काय होणार? -इन्फिनिटी से -1 युनियन 1 से इन्फिनिटी. अरे बट कॉस इन्व्हर्सच्या आतमध्ये या सर्व व्हॅल्यूज टाकूच शकत नाही. 1 पेक्षा मोठं नाही टाकू शकत, -1 पेक्षा छोटं नाही टाकू शकत, म्हणजे जास्तीत जास्त काय टाकू शकतो? x इक्वल टू, न्यूमरेटरचं नाही कळलं, ठीक आहे, मी न्यूमरेटरचं सेपरेटली एक्सप्लेन करून देतो तुला. AM ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू GM असतं, a+b/2 असतं AM, आणि GM जे असतं ते √AB असतं. एच्या जागी x टाकतो आणि बीच्या जागी 1/x टाकतो, ठीक आहे. तर ते काय होईल? x plus 1/x/2 is greater than or equal to root of x into 1/x. सो x plus 1/x/2 जे असतं ते ग्रेटर दॅन 1 येतं, म्हणजे x plus 1/x जे आहे ते ग्रेटर दॅन इक्वल टू 2 येतं जर x पॉझिटिव्ह असेल तर, आणि x जर नेगेटिव्ह असेल तर डेफिनेटली ती इनइक्वालिटी फ्लिप मारते -2. म्हणजे बेसिकली x plus 1/x चा आन्सर आपला बाय हार्ट पाहिजे, -इन्फिनिटी से -2 आणि 2 to इन्फिनिटी. कळालं? हे आपण शिकलेलं आठवतं, AM ग्रेटर दॅन GM. तर त्याला डिवाइड बाय 2 केलं तर ते काय होणार? -इन्फिनिटी से -1 युनियन 1 से इन्फिनिटी. बट या सर्व व्हॅल्यूज कॉस इन्व्हर्सच्या आतमध्ये जात नाही, फक्त x इक्वल टू -1 जाईल आणि x इक्वल टू 1 जाईल. पण हे केव्हा पॉसिबल होईल? जेव्हा x ची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा ना. नीट बघ, x 1 टाकलं तर 1 + 1/1 2 येईल, 2/2 1, म्हणजे हे. आणि x जेव्हा -1 टाकू तेव्हा -1 + 1/-1 -2/2 तेव्हा -1 येईल. म्हणजे डोमेनमध्ये x 2 टाकू शकतो किंवा -2 टाकू शकतो. सॉरी, डोमेनमध्ये x 1 टाकू शकतो किंवा -1 टाकू शकतो, तेव्हाच त्या आतमध्ये -1 आणि 1 जनरेट करेल. एकदा 1 टाकून बघ तर ते 1 येतंय, -1 टाकून बघ तर ते -1 येतंय. पण 1 टाकला तर चालेल का याला? हां, याला चालतंय. 2 - 1 पॉझिटिव्हच येतंय, आणि -1 टाकला तरी चालेल. म्हणजे बेसिकली डोमेनमध्ये फक्त 1 आणि -1 टाकू शकतो.
तर तू एक काम कर ना, मग एफ ऑफ वन काढ. तर कॉस इनवर्स ऑफ किती येईल, 1 + x² 1 प्लस रूट ऑफ 2 - 1. तर हे किती येईल, कॉस इनवर्स 1 किती येतं 0 आणि 2 - 1 1. सो हे आन्सर 1 आलं. आणि एफ ऑफ -1 काढूया. सो कॉस ऑफ इनवर्स ऑफ -1 प्लस रूट ऑफ 2 - 1. कॉस इनवर्स ऑफ -1 पाय येतं आणि हे 1 येतं. तर रेंजमध्ये दोनच व्हॅल्यू आल्या, एक 1 आली आणि एक 1 + पाय. क्लिअर आहे? कसं केलं ते क्लिअर आहे? एकदा बघ. हो, आता एक लास्ट क्वेश्चन बघूया. त्यांनी काहीतरी एफ वगैरे दिलेलं आहे. क्वेश्चन लास्टच राहिला आता. x³ fx इक्वल टू रूट ऑफ 1 + cos 2x प्लस मॉड ऑफ fx असं काहीतरी दिलेलं आहे. त्यांनी म्हटलंय -3π/4 पासून -π/2 आहे x माझा, आणि त्यांनी म्हटलं की fx जर माझा अल्फा cos x अपॉन 1 + x³ आहे तर अल्फाची व्हॅल्यू सांगा. ठीक आहे, हे एवढं कळालं ना? तर हे कसं करायचं बघूया. तर एक काम करूया, मी व्हॅल्यूज टाकून देतो. x³ अल्फा cos x बाय 1 + x³ इक्वल टू रूट ऑफ 1 + cos 2x प्लस मॉडच्या आतमध्ये अल्फा cos x बाय 1 + x³. मॉडची व्हॅल्यूज टाकली. आता म्हणजे एफ एक्सची व्हॅल्यूच लिहून टाकली. आता मी काय विचार करीन की या डोमेनमधली कोणती तरी एक्सची एक व्हॅल्यू मला विचार करायचं आहे. -90 आणि -135 याच्यामधली कोणती तरी एक व्हॅल्यू टाकायची आहे ना. काय करू, एक मिनिट. जर मी एक्सची व्हॅल्यू -90 पासून -130 -120 आहे ना, -90 आणि -135 मध्ये, बरोबर बोलतोय? -120 बसता याच्यात, -120 -2π/3 याच्यामध्ये बसताय ना. बस खतम. पुट x इज इक्वल टू -2π/3. हा पण घटिया होणार आहे. थोडा दुसरा विचार करतो, एक मिनिट. सॉल्व होऊन आन्सर तर येईल, बट वो घटिया आएगा. -π/2 आणि -3π/4च्या मध्ये मॉड ऑफ fx आहे. fx जर पॉझिटिव्ह असेल, एक काम करतो, दूसरी टेक्निक वापरतो. अब मुझे पता नहीं ना fx पॉझिटिव्ह है कि नहीं. लेट अस से fx इज नेगेटिव्ह, fx लेस दॅन 0 आहे असं कन्सिडर जर केलं तर काय होईल, x³ fx इक्वल टू रूट ऑफ 1 + cos 2x मायनस fx होईल. करेक्ट? हे तर कळालं असेल. fx नेगेटिव्ह पण असू शकतो, पॉझिटिव्ह पण असू शकतो. जर fx नेगेटिव्ह असेल तर मॉड नेगेटिव्ह खुलेल. सो x³ + fx + fx होऊन जाईल ना ते, आणि हे रूट ऑफ 1 + cos 2x होऊन जाईल. जर मी अजून थोडा विचार केला तर fx कॉमन घेतला जर मी, तर आतमध्ये 1 + x³ राहील आणि हे रूट ऑफ 1 + cos 2x होईल. पण fx ची व्हॅल्यू काय आहे, अल्फा cos x अपॉन 1 + x³ आहे ना, आणि हे 1 + x³. तर हे किती होईल, रूट ऑफ 1 + cos 2x. अरे 1 + x³ तर कॅन्सल झालं, अल्फा cos x आणि रूट ऑफ 1 + cos 2x चा फॉर्म्युला काय आहे, 2 cos² x ना. तर अल्फा cos x इज इक्वल टू रूट 2 cos x, रूट 2 cos x. हां, पण एक्सची व्हॅल्यू काय आहे, -π/2 से -3π/4. म्हणजे कोणता क्वाड्रंट माहिती आहे ना, हा वाला क्वाड्रंट ना. हा कोणता क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट. तर इथे जेव्हा आपण रूट खोलतो तेव्हा मॉड लागतं, माहिती आहे ना. सो हे अल्फा cos x झालं, पण थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस नेगेटिव्ह असतं म्हणून तो नेगेटिव्ह खुलेल ना, रूट 2 × -cos x.
तर cos x कॅन्सल झाला आणि अल्फा मायनस √2 आलं. आता तू म्हणशील सर तुम्ही एफ एक्स नेगेटिव्ह घेतला आणि त्याला मॉड एफ एक्सला मग नेगेटिव्ह खोललं, कारण आतमधली गोष्ट नेगेटिव्ह असेल तर कसं होतं सर, ती गोष्ट नेगेटिव्ह खोलते मॉडमध्ये. बट जर तू पॉझिटिव्ह घेतला ना तर सर्व कॅन्सल होऊन अल्फाची व्हॅल्यू नाही येणार, म्हणून ती केस आपण नाही घेतली. घेतली तरी कळून येईल की अल्फाची व्हॅल्यू मिळत नाहीये, ती घेऊन बघ, अल्फाची व्हॅल्यू नाही मिळणार. मग मॉड एफ एक्स जेव्हा नेगेटिव्ह असेल तेव्हा अल्फाची व्हॅल्यू लगेच मिळते. हे मला कसं कळालं मी सांगतो. खाली बघ 1+x³ होतं, मग हे मॉड एफ एक्स जेव्हा नेगेटिव्ह खुलेल ना तेव्हा ते लेफ्टला चालले राईटवरून आणि एफ एक्स कॉमन येऊन 1+x³ जनरेट होत आहे. तेव्हाच मला कळालं की भाई यही सोल्युशन आहे. क्लिअर आहे? ओके ओके, मी हे PDF पाठवतो तुला. बाय बाय.